गुरु यार, थांबायला पाहिजे होते तुला इथे. आता पुरे ना आनंद. हा अजून किती थांबायचं? आनंद भाऊजी, तुम्ही आम्हाला आज जे सरप्राईज दिले ना, त्याबद्दल आभार कसे मानावे ते काही कळूनच नाही राहिलं मला. वहिनी, कर्तव्यच आहे आमचं. अगदी बरोबर. गुरुनाथ आमच्या कंपनीचे एक कर्तबगार एम्प्लॉई आहेत. त्यांच्यामुळे कंपनीचा बराचसा फायदाही झालेला आहे. तेव्हा त्यांच्यासाठी एवढं करणं आमचं कर्तव्यच होतं. आणि मॅम, त्या दिवशी तुम्ही सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी एवढं सगळं फूड आणलंच होतं ना, त्यामुळे आपल्या माणसांमध्ये नो सॉरी अँड नो थँक्यू. बरं बाई, शब्द मागे घेते माझे. पण खरंच खूप आनंद झाला. हा वाढदिवस नेहमीच लक्षात राहील माझ्या. हो, माझ्याही लक्षात राहील. नाही का आनंद? चला निघायचं का? उशीर होईल ना. गुरु, तू, अथर्व आणि वहिनी तुम्ही या गाडीत बसा. बाकीचे आम्ही सगळे या गाडीत नाही. ठीक आहे, चला. गुड नाईट. चलो डन, निघायचं. शनाया, मजा आली. हा, खूपच मजा आली शनया. आली ना, आता निघायचं. शनाया, आपल्याला सगळ्यांना या गाडीतनं जायचंय. गॅरी, मी येताना तुझ्यासोबत आले होते, मी जातानाही तुझ्यासोबतच याच गाडीत जाणार. शनाया मॅम, जेनी प्लीज तू यात पडू नकोस, मी याच गाडीने जाणार आहे. मी शनाया, जेनी, अगं कसं राहू दे ना. कसं यात गाडीत खूप जागा आहे. आणि तुला तिचा प्रॉब्लेम माहिती आहे ना, ती जरा क्रॅक आहे ना. क्रॅक? राहू दे. अथर्व पण झोपलाय, त्याला घेऊन मी मागे बसते. हा, काळजी नका करू. हा तसं करूया. चल. चलिए. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला भैया, रेडिओ चालू है? तो लगाओ ना, शोपीस है क्या? पंकज, हा? तू काय करतोय? अगं काय नाही, ते जस्ट. तू आता मोबाईल वरती चॅट करत होतास. अगं नाही, ऍक्च्युली आमच्या ऑफिसचा ग्रुप आहे ना, सो कामाबद्दल बोलत होतो. इतक्या रात्री काय काम आहे? अगं बघू मला. अगं काय नाही, मी बंद केलं चॅट. इट्स ओके. तेच म्हणते मी आल्यावरती तू चॅट का बंद केलंस? अगं मला वाटलं तुला माझ्याशी काहीतरी तुला असं वाटलं की तुझी चोरी पकडली जाईल, हो ना? कसली चोरी? डोंट ऍक्ट स्मार्ट पंकज. तू आता तुझ्या मैत्रिणीशी चॅट करत होतास. कम ऑन, मी एवढ्या रात्री मी कशाला चॅट करेन एवढ्या रात्री? एक मिनिट पंकज, तू मला तर अधिकासारखं बावळट समजू नकोस. हा, तुझ्या मोबाईलचे, लॅपटॉपचे, बँकचे सगळे पासवर्ड्स आहेत माझ्याकडे. आणि मी ठरवलं ना तर तुझं काय चाललंय एका मिनिटात शोधू शकते, कळलं? अगं पण समिधा, माझं असं काही चालेलच नाहीये. माझ्याशी खोटं नको बोलूस. कम ऑन डार्लिंग, मी का खोटं बोलेन? अगं तुझी शपथ घेऊन सांगतो, तो माझा मित्र आहे ना, तो बँकॉकला गेला होता. सो तिकडचे पिक्स त्यांनी ग्रुपवर टाकले होते, मी तेच बघत होतो. दॅट्स इट. शी, मला माहितीये बँकॉकचे पिक्स कसे असतात ते. ए बाई, तसं काही नाहीये, तू समजतेस तसं. ओके पंकज, प्लीज तू तुझ्या त्या फालतू मित्रांशी चॅट करणं बंद करणार आहेस की नाही? अगं समिधा, तसं काही नाहीये, प्लीज. उलट तो म्हणत होता की बँकॉक खूप छान आहे, तुम्ही दोघेही जाऊन या एकदा म्हणून. बँकॉकला? हो. इथे गोव्याची ट्रिप आपली धड होऊ नाही शकली, बँकॉकला जातोय.
यू नो व्हॉट पंकज, तुझ्या आई वडिलांना आपल्याबद्दल जरा जरी काही वाटलं असतं ना, तर त्यांनी आता आपणून सांगितलं असतं की नानाजींची तब्येत आता बरी आहे, तुम्ही आमच्यासाठी एवढं गोव्यावरनं परत आला, जा ट्रिपला जा, एन्जॉय करा. एकाही शब्दाने बोलले नाही ते, एकाही शब्दाने. पण हा, राधिकाने गहाण टाकलेल्या सोन्याच्या बांगड्या लगेच सोडवून आणल्या त्यांनी, लगेच. आय डोंट अंडरस्टँड. त्या राधिकाने एवढी काय जादू केली आहे त्यांच्यावरती. आय सिम्पली डोंट अंडरस्टँड. ती बघ वर. नमस्कार कर देवीला. आई भक्ती मिस, भक्ती मिस. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इथे कशा काय? देवीच्या दर्शनाला. हाय भक्ती मिस. हाय नेहा, हाऊ आर यू? फाईन, थँक यू. व्हेरी गुड. आज अथर्व आणि त्याच्या आई नाही का तुमच्या सोबत? नाही, ते लोणावळ्याला गेले. त्याही लोणावळ्याला गेल्यात? त्याही म्हणजे नाही, काही नाही. काय झालंय? मला त्यांच्याशी एका सिरियस विषयावर बोलायचं होतं. अथर्वचा काही प्रॉब्लेम आहे का? अहो नाही, अथर्वचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडं पर्सनल बोलायचं होतं. एनिवे, त्या भेटल्यानंतर मी बोलेन त्यांच्याशी. भक्ती मिस, राधिका माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. काय झालंय? काही सिरियस प्रॉब्लेम आहे का? ॲक्च्युली रेवती, मलाच तुमच्याशी या विषयावर बोलताना फार ऑकवर्ड फील होतंय. काय झालंय? गुरुनाथचं अफेअर सुरू आहे माझ्या रूममेटशी. तिचं नाव शनाया सबनीस.